आज सकाळपासून आम्ही वर्धा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या गावांना भेटी दिल्या आणि ते भेटी देऊन तिथल्या शेतकऱ्यांशी, तिथल्या सरपंचांशी, तिथल्या गावकऱ्यांशी, जे बाधित लोक आहेत, ज्यांचं नुकसान झालं घरांचं वगैरे, अशा महिला वर्गांशी त्यांच्या घरात जाऊन पण पाहणी केली आणि त्यांच्याशी चर्चा देखील केली की काय काय तुमचे नक्की अडचणी प्रश्न आहेत। एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये असणारे 8 तालुके आणि त्या 8 तालुक्याच्या परिसरातनं जाणाऱ्या ज्या नद्या आहेत, यशोदा असेल, अरवी असेल, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नद्या आहेत, ह्या सगळ्या नद्यांच्यामुळं, ओढ्यांच्यामुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालं, शेतमजुरांच्या घरांचं झालं, शेतकऱ्यांच्या गोठ्यांचं झालं, काही ठिकाणी पाळीव प्राण्यांचं जीवितहानी त्या ठिकाणी झाली आणि कंटिन्यू 12-15 दिवस पाऊस असल्यामुळं शेतमजुरांना शेतामध्ये कामाला देखील जाता आलं नाही। त्याच्यामुळं त्यांच्या उपजीविकेचं साधनच त्यांचं त्या बाबतीमध्ये थांबलं आणि म्हणून या सगळ्या गोष्टीच्या बद्दल इथले जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही सगळेच जाऊन ह्या आमच्या इथं मागण्या आहेत, त्याच्यामध्ये सरकारचे, जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने तुम्ही लक्ष घातलं पाहिजे। दुबार पेरणीच्या संदर्भामध्ये त्या शेतकऱ्यांना विशेषतः आता हरभऱ्याचं आणि अर्ली व्हरायटीचं तुरीचं बियाणं हे उपलब्ध करून दिलं पाहिजे। एक प्रश्न असा इथं लक्षात आला की इथं कापूस आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिकं आहेत। आता इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे पत्रकार मित्रांनो 25,000 हेक्टरचं क्षेत्र बाधित झालं आहे। अंदाजे गडचिरोलीचं 63 ते 65,000 हेक्टर बाधित झालं आहे, हे चंद्रपूरचं, आणि इथं मात्र 1,00,000 हेक्टरच्या पुढं क्षेत्र बाधित झालं आहे। अजून सगळे आकडे आलेले नाही। म्हणजे शेतीचा विचार करता फार मोठ्या प्रमाणावर आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे आणि शेतकरी त्या ठिकाणी बाधित झालेले आहेत। हे सगळं होत असताना आता जे कापूस आणि सोयाबीन आहेत त्याची तर वाढ खुंटलेली आहे। आज पण येताना काही भागामध्ये पाऊस आम्ही पाहिला आणि त्याच्यामुळं आताच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने सोयाबीनला फुलं यायला सुरुवात होती, ती तर कुठंच नाही। अक्षरशः छोटी छोटी रोपं त्या ठिकाणी राहिलेली आहेत आणि त्याच्यामुळं त्याच्यातून काही उत्पन्न निघणार नाही। त्यांना तातडीनं सरकारने मदत देणं नितांत गरजेचं आहे, हेक्टरी मदत देणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्यांना पुढचं काही ते काय कात्रीत आता शेतकरी आपला सापडला आहे, रब्बीचं जरा उशीर आहे पेरणी करायला, खरीपाच्या पेरण्या संपून गेलेल्या आहेत। आता वापसा यायला 15 ऑगस्ट तरी उजाडेल, कमीत कमी 15 ऑगस्टला काही पेरायचं म्हटलं तर ते धड खरीपात पण मोडणार नाही आणि धड ते रब्बीमध्ये पण मोडणार नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्याच्याकरता 4ही कृषी विद्यापीठांनी, कृषी आयुक्तांनी, कृषी सचिवांनी लक्ष घालून किंवा आता या शेतकऱ्यांना काय पर्याय द्यायचा हा पर्याय त्यांनी त्या ठिकाणी दिला पाहिजे। आम्ही पण त्या बाबतीमध्ये त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलून घेऊ। विशेषतः विहिरीच ज्या पाठीमागच्या काळामध्ये शेतकऱ्यांनी लाभार्थी या नात्याने खोदलेल्या होत्या, त्या विहिरी गाळांनी भरलेल्या आहेत बऱ्याचशा ठिकाणच्या, आणि काही ठिकाणी RCCची जी रिंग असते ती रिंगच खचली किंवा काही ठिकाणी निघून गेली, वाहून गेली आणि त्याच्यामुळं मनरेगामधनं ह्या विहिरींची पण कामं करून देणं, दुरुस्ती करून देणं हे नितांत गरजेचं आहे। लोकांचं एक मागणी होती की 5 हेक्टरची मर्यादा लावतात आमच्या विदर्भामध्ये, लँड होल्डिंग काही शेतकरी मोठे आहेत तर त्यांचा विचार देखील त्या बाबतीमध्ये झाला पाहिजे। VR आणि ODR हे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। त्याच्यामधले ओढे, ओढ्यावरचे पूल आणि रस्ते पार खचलेले,
काही ठिकाणी रस्त्यावर डांबरी दिसतोय, खालनं माती सगळी निघून गेलेली आहे आणि तिथं खड्डा पडतोय, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची पण शक्यता निर्माण झालेली आहे. कालच आता रणजित कांबळेंच्या एका ठिकाणी जे हायवे जातात तिथं सबवेच्या ठिकाणी 4 मोटरसायकल उभ्या होत्या. पाण्याचा एवढा लोंढा आला की त्या मोटरसायकल कुठं वाहून गेल्या कळलंच नाही आणि त्यानंतर JCBने गाळ काढत असताना त्या सापडल्या. अशा पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणावर या वेगवेगळ्या गोष्टीचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणून माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता जिथं जीवितहानी झाली त्यांना 4 लाख रुपये त्यांच्या नातेवाईकांना मिळाले. जनावरांचे पैसे अजून आलेले नाहीत. पंचनामे सगळीकडचे अजून संपलेले नाहीत. जिल्हाधिकारी म्हणाले की साधारण 31 जुलैपर्यंत इथले पंचनामे संपतील. त्याला जर माणसं कमी पडत असतील तर ती माणसं पंचनाम्याच्या करता अधिकची उपलब्ध करून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. आता शेतकऱ्यांची सहनशीलता संपलेली आहे. शेतकरी पण त्याला कळतंय वरनं पाऊस येतोय, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांनी पण आज होईल, उद्या होईल, परवा होईल असं करत करत इतके दिवस तो थांबला. आता मात्र त्याची थांबण्याची अजिबात तयारी राहिलेली नाही. ही पण बाब ह्या सरकारने, शिंदे फडणवीस सरकारने लक्षामध्ये घ्यावी. महाराष्ट्र महावितरणचं पण ट्रान्सफॉर्मर आणि लाईटच्या खांबांचं वगैरे बरंचसं नुकसान झालेलं आहे, तेही तातडीनं द्यावं. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद राहिलेल्या आहेत, तिथं आम्ही टँकरनी पण पाणी द्या, लोकांना स्वच्छ पाणी देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस पूर येऊन जातो त्यावेळेस डेंग्यूसारखा आजार, इतर काही गंभीर आजार हे पसरतात आणि त्याच्यातनं ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या जनतेचं आरोग्य धोक्यात येतं. हिंगणघाटमध्ये जसं चंद्रपूरला शहरी भागामध्ये फार मोठा फटका बसला तसं हिंगणघाट शहरामध्ये देखील शहरातल्या घरांना मोठा फटका बसलेला आहे. त्याच्यावर त्याही भागात स्वच्छता ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं पाण्यात क्लोरीन टाकणं, बाकीच्या निर्जंतुक पाणी करण्याच्या करता तातडीनं पावलं उचलणं आणि तिथल्या मुख्य अधिकाऱ्याला, चीफ ऑफिसरला यांनाही कामाला लावणं हे पण तेवढंच नितांत गरजेचं आहे. अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आम्हा लोकांच्या पाण्यात आल्या. जमिनी तर खरडून गेलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था आहे की त्यांना आता पुढं काही वर्ष पिकं घेता येणार नाही. त्याच्याकरता त्यांची जितके वर्षाचं पुढचं नुकसान होणार आहे त्याचा संसार योग्य पद्धतीनं पुढं चालण्याच्या दृष्टिकोनातनं SDRFचे नॉर्म्स बाजूला ठेवून विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतले पाहिजेत, अशी पण मागणी आजच्या या पत्रकार मित्रांच्या साक्षीनं मी करू इच्छितो. आता आपल्याला काही विचारायचं असेल थांबरे आधी सगळा उद्या मराठीतला. आपण स्वतः माझ्याबरोबर गडचिरोलीपासून आहात, मी स्वतः बघतोय, आपल्याला कुठेही तशा पद्धतीनं घडलेलं नाही. आपण शेतकरी आपणहून सांगतोय तेच आपण ऐकतोय. मी सुरुवातीला सांगितलं मला राजकारण करायचं नाही. त्या प्रवीण दरेकरांना म्हणावं की आपण पण ह्याच्यात राजकारण करू नका, जे योग्य आहे त्याला योग्यच म्हणणारा मी माणूस आहे. कारण नसताना मला त्यांनी माझ्यावर जर काही कुठले आरोप केले तर मला तशाच तसं उत्तर देता येतं, पण मला त्या गोष्टीला अजिबात महत्त्व द्यायचं नाही. मला आज माझ्या महाराष्ट्रातला अडचणीत असणारा, मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा इतर भागातला शेतकरी, याला कशी तातडीनं मदत होईल हे त्या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामुळे असल्या फालतू आरोपाला मी महत्त्वही देत नाही, किंमत पण देत नाही. मेरा सुनो ना, आप जरा हिंदी का रुको, ये बाकी का पहला, मराठी हमारी मातृभाषा है,
उसका सवाल जवाब होने दो ना। हिंगणघाटचा तुम्ही उल्लेख केला, हिंगणघाटमध्ये तुमच्या काही नेत्यांनी दौरे केले, पाहणी केली, परंतु सरकारी सर्वे अजूनही सुरू झाले, घरं पडली, प्रचंड मदतही मिळाली नाही, लोकांचे धान्य भिजलं। म्हणूनच मी मगाशी आपल्याला सांगितलं की काही भागात झालेलं आहे। आता या लोकांना मुंबईमध्ये बसून उंटावरून शेळ्या राखणाऱ्यांना काय कळणार आहे की फील्डवर काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत। अजूनही पाऊस पडतोय आणि अजूनही हवामान खातं सांगतंय की पुढेही पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे। आणि त्याकरता हिंगणघाट शहरामध्ये आता राजू तिमांडे असतील, आमचे कोठारी असतील, बाकीचे सगळे आमचे सहकारी असतील, यांनी पण लक्षात आणून दिलं तिथं धान्य भिजलेलं आहे। आम्ही कलेक्टरांच्याही ती गोष्ट लक्षात आणून दिली आणि त्यांना सांगितलं की त्यांना पर्यायी धान्य तुम्ही द्या आणि त्या लोकांचं उपजीविकेचं जे साधन आता निघून गेलेलं आहे त्याची व्यवस्था करा। आणि बऱ्याचशा ठिकाणी काय होतं आहे, शेतकऱ्यांची किंवा मोलमजुरी करणाऱ्यांची घरं नागरिकांची ही ओली झालेली आहेत, परंतु ते काही म्हणतात किंवा हे पंचनामे करताना हे घराची फक्त भिंत ओली झाली, घर तर तसंच आहे, परंतु घर भिंती सुकल्यानंतर त्या घराचं भेगा पडून घर पडू शकतं। तेही आम्ही प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं आणि त्या बाबतीमध्ये देखील लक्ष देऊन त्यांचेही पंचनामे करा। काही भागात गॅस सिलेंडर पण वाहून गेलेले आहेत, तिथं तर हिंगणघाट बाजार समितीनं मदत करायचं ठरवलेलं आहे। मगाशी आम्ही कोठारींना सांगितलं आणि तशा पद्धतीनं तिथं मदत करतो। आम्ही फक्त सगळं सरकारवर ढकलत नाही, आम्हालाही कळतं आहे, आम्ही सरकारमध्ये अनेक वर्ष काम केलेली माणसं आहोत। काही NGOजनी करावं, काही CSRमधनं करावं, कारण काही वेगवेगळ्या भागामध्ये कंपन्या आहेत, विशेषतः आपल्या वर्ध्यामध्ये नाही परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच कंपन्या, मोठ्या मोठ्या सिमेंटच्या कंपन्या असल्यामुळं तिथंही त्या पद्धतीने अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली आहे। आणि आम्ही कलेक्टरांनाही सांगितलं की तातडीची मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं खनिजाचा निधी हा जो जिल्ह्याला मिळतो तो खर्च करायचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात आहे आणि DPCचा निधी नाविन्यपूर्ण मध्ये खर्च करायचा अधिकार पालकमंत्र्याचा आणि जिल्हाधिकाऱ्याचा आहे। आता पालकमंत्री तर 36 जिल्ह्यामध्ये नाही आहे, हे दोघंच सांगतायत आम्ही बरोबर काम करतोय, आमचं लक्ष आहे, पण किती लक्ष दिलं तर ते कमी पडतंय ही वस्तुस्थिती आहे। म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना द्याव्यात की जर काही बाबतीमध्ये निधीची कमतरता भासली तर नाविन्यपूर्ण योजनेचा निधी पण तिथं खर्च DPCतनं करायला ही परवानगी दिली तर आणखीन त्या अडचणीतल्या माणसाला तातडीनं मदत व्हायला उपयोग होईल। अजून काय आमना आधी यांचा उद्देश आम्ही सुरुवातीला सांगितलेलं आहे, सारखं त्याच रिपीट करण्याच्या पेक्षा आम्ही आज सगळ्या विरोधी पक्षातले जे काही आमचे आमदार आणि आमचे सहकारी आहे आम्ही सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलेलं आहे। आम्ही सभागृहामध्ये जी मागणी करायची ती अतिशय व्यवहारी मार्गाने, कुठेही त्याच्यामध्ये राजकारण न आणता अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत होण्याच्या दृष्टिकोनातनं त्या मागण्या करू। मी पुन्हा पत्रकार मित्रांनो आपल्याला पण आणि आपल्यामार्फत महाराष्ट्राला सांगू इच्छितो, हा मी दौरा केला हा राजकीय हेतूने केलेला नाही। मी पण एक शेतकरी आहे, रणजित कांबळे पण एक शेतकरी आहे, सुरेशराव पण शेतकरी आहे, त्याच्यावर शेतकरी म्हणूनच आम्ही हे दौरे केलेले आहेत। आम्ही स्वतः शेतीवाडी करत असल्यामुळं आम्हाला तिथं गेल्यानंतर काय समस्या आहेत त्या लगेच लक्षात येतात, कारण आम्ही प्रशासन पण अनेक वर्ष पाहिलं आहे आणि विरोधी पक्षामध्ये पण काम केलेलं आहे आणि आता काम करतो। आता काय करता, प्रत्येक वेळेस तोच प्रश्न आहे, मंत्रिमंडळ नाही। एकनाथराव शिंदेंना सांगून दमलो, शिंदेसाहेब मंत्रिमंडळ करा करा करा, आता त्यांना दिल्लीतनं जर सिग्नलच मिळत नाही तर ते कसा करणार। दिल्लीतला सिग्नल मिळाला
की ते दिल्लीला जातील, दिल्लीला गेले की यादी फायनल होईल, यादी फायनल झाली की मंत्रिमंडळ होईल. आता देवेंद्र फडणवीसला डावलून अमित शहा आणि शिंदे मंत्रिमंडळ विस्तार करणार अशी हे माहिती. बाबा ते मला त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. त्यांनी त्याच्यामध्ये कुणाला डाव लावून कुणाला बरोबर घ्यावं काय आम्हाला घेणे देणे. आम्हाला आज राज्यातला असणारा जो काही बाधित व्यक्ती आहे, पूरग्रस्तामध्ये अडकलेली जे समाज आहे, जनता आहे, ग्रामस्थ आहे, शेतकरी आहे, त्याला मदत व्हावी ही आमची अपेक्षा आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्याच्यात मला तरी नाक खुपसायचं काय कारण आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आज वर्ध्याच्या दौऱ्यामध्ये लक्षात आलेला आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकतं. दरवर्षी सोयाबीनचं पीक उत्तम येतं आणि त्याच्यातून आपण शेतकऱ्यांच्या पण दर्जेदार आलेलं सोयाबीनमधनं पुढच्या वर्षीकरता बियाणं तयार करतो. आणि काही बियाणं कंपन्या तयार करतात आणि काही महाबीज म्हणून राज्य सरकारची जी बियाण्याची कंपनी ते करते. परंतु आता मोठ्या प्रमाणावर आपल्या वर्ध्याचं सोयाबीन अतिवृष्टीमुळं बेचिराग झालेलं आहे, फार खराब झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळं पुढच्या वर्षी सोयाबीनच्या बियाचा खूप मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. मी तुमच्या चर्चेच्या निमित्तानं देखील सांगतो, त्याकरता सोयाबीन बीजोत्पादनाचे कार्यक्रम कृषी विभागाला घ्यावे लागतील. जे इच्छुक शेतकरी पुढे येतील, आता कुणीही शेतकरी येऊन चालणार नाही. ज्याच्याकडं पाण्याची व्यवस्था आहे तशा शेतकऱ्यांना, इरिगेशनची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडी दरानं सोयाबीनचं बियाणं उपलब्ध करून दिलं गेलं पाहिजे. आम्ही मागचा अर्थसंकल्प सादर करत असताना त्याच्यामध्ये कृषी विभागाच्या तर्फे एक योजना आणलेली होती, पण ती सबसिडी 1000 रुपयेच होती. ती वाढवावी लागेल, कारण मला वाटतं 4000 वर काहीतरी दर त्याच्या संदर्भातला खर्च येतोय. त्याच्यामुळं सबसिडीचा पण दर वाढवावा लागेल, तर आमचे शेतकरी ते घेण्याच्या करता इच्छुक होतील. आणि सोयाबीनचं बीजोत्पादन कार्यक्रम हा राज्य सरकारला पुढच्या वर्षीचं बियाणाची समस्या भासू नये म्हणून हातात घ्यावं लागेल. आता हा मुद्दा, त्याच्यात काही राजकारण आहे का? हा व्यवस्थितपणे पुढच्या वर्षी अडचणीचा मुद्दा आम्ही त्यांच्या लक्षात आणून देतो. त्याच्यामध्ये आम्हाला वेगळं काही साधायचं नाही. काही काही गोष्टी वेळच्या वेळेला झाल्या तर त्याचा उपयोग शेतकरी समाजाला होतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट राज्याला पण होतो. ठीक आहे. जयंत पाटील साहेब म्हणतात आहे की आमचं सरकार पुन्हा येईल आणि आम्ही मुहूर्त शोधतो. मला माहीत नाही, मी आता सध्या तुमच्या भागामध्ये दौरा करतो, त्याच्यामुळे मुहूर्तावर विश्वास ठेवणारा मी माणूस नाही. मी आजपर्यंत माझी शपथ गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो अशी घेत असतो. हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. ती आमदारकीची शपथ असू, सुरुवातीला खासदार झालो होतो ती शपथ असू, राज्यमंत्री झालो होतो तेव्हाची शपथ, मंत्र्याची शपथ आणि 4 वेळेला उपमुख्यमंत्री झालो त्याची शपथ. त्याच्यामुळे ते मुहूर्त बिर्त मला माहिती नाही रे बाबांनो. हाँ काय आपने जो दौरा किया इसमें वायखड़ गांव में किसानों का काफी नुकसान हुआ है. बाकी पूरे जिले में अभी ऐसी स्थिति है कि 2.25 लाख हेक्टेयर की जमीन फसल पूरी गई है. और आपने जो दौरा किया उसमें आपने क्या देखा, और तहसीलदार ने कुछ ऐसे भी आदेश दिए, ऐसे किसानों का कहना है कि उनकी जो सामान सामग्री जो बह के गई है, जो किसान बिजली के काम आते जैसे स्प्रिंकलर वगैरह, तो उसका पंचनामा ना करे, ऐसे भी मौखिक आदेश देने का किसान चाहता है. आपने जो कहा वो सही है. ये हमारे विधायक यहाँ के रंजीत कामड़े जी ने भी ये मुझे मुद्दा बताया कि ऐसा ऐसा इशू है. और मैंने फार्मर्स को भी पूछा. अभी मैं एक जिलाधिकारी कलेक्टर ऑफिस में गया था, हम सब गए थे कलेक्टर ऑफिस को, मैं कलेक्टर को भी बताया कि ऐसा ऐसा इशू है. कुछ बच्चे हैं जो डिस्ट्रिक्ट की लेवल के हम ले सकते हैं और कुछ इशू ऐसे हैं जो स्टेट लेवल पे लेना चाहिए. तो जो यहाँ लेना चाहिए उसके बारे में उनके साथ हमने बात की. बाकी जो इशू है उसमें स्पेशल केस करनी पड़ेगी और इसीलिए हमें चीफ मिनिस्टर के साथ और डिप्टी चीफ मिनिस्टर के साथ
बात करनी पड़ेगी। ये पूरा हमारा दौरा होने के बाद हम जरूर मंडे को बम्बई जाएंगे, तब उनके भी सामने ये सब इशू रखेंगे और उनको ठीक तरह से समझाएंगे कि ये इशू जब तक हल नहीं होते तब तक वहाँ के फार्मर्स को मदद नहीं हो सकती। ये हम बताने वाले हैं और उनके तरफ से वो करके लेने वाले हैं। अभी आप बीज देने का भी बुआई के लिए किसानों को नहीं, मैंने ये देखा कि हमारे वर्धा डिस्ट्रिक्ट में बहुत बड़े पैमानों में सोयाबीन और कॉटन ये क्रॉप लेने का यहाँ के फार्मर्स का हमेशा वो ज़्यादा उसमें ध्यान देते हैं, उसको टॉप प्रायोरिटी देते हैं। लेकिन ये बारिश की वजह से 15 दिन की जो बारिश रोज आती है, इसीलिए उनकी फसल एकदम खराब हो गई है, ये हाथ से निकल गई है। इसीलिए नेक्स्ट ईयर जब रेनी सीजन शुरू होने से पहले, जिनको हम खरीफ क्रॉप बोलते हैं, तब इसका सीड्स कम अपने को मिलने वाला है। इसीलिए हमने उनको बताया, कलेक्टर को, और मैं CM-DCM को भी बताऊंगा कि नेक्स्ट ईयर के लिए सोयाबीन का जो भी सीड्स है वो कार्यक्रम बड़े पैमानों में आपको हाथ में लेना पड़ेगा। उसके लिए जो फार्मर्स आगे आएंगे उनको सब्सिडी देनी पड़ेगी, उनको सपोर्ट देना पड़ेगा, तो ही ज़्यादा सीड्स अपने पास रहेगा सोयाबीन का, और नेक्स्ट ईयर फार्मर्स को उसमें अच्छी तरह से मदद हो सकती है। इसीलिए उसमें ज़्यादा ध्यान देना पड़ेगा। ये एग्रीकल्चर डिपार्टमेंट के DH ये SAO उसको भी हमने बताया, कलेक्टर को भी बताया, और मैंने वो इशू हमारे साथ लेके मैं CM के साथ भी बात करने वाला हूँ। रबी के लिए कोई उनको प्रोविजन के लिए कोई बीज बियाना देने का? रबी के लिए अभी आने वाले रबी में ये अभी क्या हुआ है, खरीफ तो जो भी क्रॉप लेते हैं वो लगाने का टाइम गया है, और रबी का टाइम आगे है, अगस्त एंड को या सितंबर में। तो फिर हमें क्या, गवर्नमेंट को क्या करना पड़ेगा कि ये बीच वाले जो अगस्त में क्या करना चाहिए, इसके लिए अपने 4 एग्रीकल्चर यूनिवर्सिटी है, उनके जो भी साइंटिस्ट है उनको बताना पड़ेगा कि क्या करना चाहिए, कौन सा क्रॉप लेना चाहिए, और अपने एग्रीकल्चर कमिश्नर है और एग्रीकल्चर सेक्रेटरी है, उनको भी उसमें ध्यान देना पड़ेगा और उसमें से रास्ता निकालना पड़ेगा। इसीलिए ये भी हम उनके सामने रखने वाले इशू, और उसमें रास्ता निकालने के लिए कहने वाले। थैंक यू सर। ओके।